अरे नमस्कार हो मंडळी, तर कशा आहात तुम्ही? विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे ते. तर चला भाऊ, जास्त वेळ न गमावता सरळ व्हिडिओला सुरुवात करून घेऊ. काय करता भाऊ, बोळे बोळे बाता वडापाव करता करून. मित्रांनो, सर्वप्रथम प्रो पिक्सल हे आपलं एक नवीन चॅनल आहे. मित्रांनो, डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे. भाऊ, आजचा व्हिडिओ लय खतरनाक, लय ढॅचिंग, लय 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 सुपर डुपर होणार आहे. भाऊ, आज आपण या व्हिडिओमध्ये सिक्युरिटी गार्डमध्ये जर तुमचं आधीच रजिस्ट्रेशन असेल, ही जी वॅकन्सी आहे हिच्या निगडीत आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल केलेला आहे मी, ते तुम्ही बघू शकता, काही शंका नाही भाऊ. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं जर तुमचं आधीचंच रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला कसा प्रकारे 1-2 मिनिटात तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता ते आपण बघणार आहोत. जर तुमचा आधीच रजिस्ट्रेशन आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलो. भाऊ, तुम्ही पाहता डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन हे यूट्यूब चॅनल. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे. तर चला भाऊ, जास्त वेळ न करता व्हिडिओला सविस्तररित्या सुरुवात करून घेऊ. सर्वप्रथम मित्रांनो, जे आपलं मोबाईलवर किंवा व्हॉट्सअपवर जेही तुमचं क्रोम ब्राउझर असेल, इथं तुमची गर्लफ्रेंडनं सर्च करता सुरक्षा रक्षक म्हणून भावांनी इथं सर्च करा. सर्वप्रथम मित्रांनो, ही जी लिंक आहे तुमच्यासमोर ओपन होणार आहे, हिला ओपन करून घ्या. अशा प्रकारे तुमच्यासमोर डॅशबोर्ड एक नवीन ओपन होणार आहे, एक नवीन वेबसाईट ओपन होणार आहे. ठीक आहे. या वेबसाईटमध्ये मित्रांनो, इथे जे तुम्हाला दिसत असेल रजिस्ट्रेशन, इथे मित्रांनो तुम्हाला या जाहिरातीबद्दल विशेष माहिती दिलेली आहे. याच्या आधीच्या व्हिडिओ मी सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आज या व्हिडिओमध्ये जर तुमचा आधीच रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही कशा प्रकारे फॉरवर्ड करू शकता, कशा प्रकारे तुमच्या आधीच रजिस्ट्रेशनवर फॉर्म भरू शकता ते सविस्तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ओके. सर्वप्रथम मित्रांनो, इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला इथे तुम्ही एक बघू शकता की एक बॉक्स जो आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन पासून सुरू आहे, इथं अप्लाय नाव या टॅबवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. ओके. इथं जर तुम्ही नवीन असाल तर इथे जे आहे मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव, मिडल नेम, फॉरनेम, ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे सविस्तर तुम्हाला पाठवून जे आहे मित्रांनो टाईप करून जे आहे मित्रांनो तुम्हाला सबमिट करावं लागणार. हे नवीनसाठी आहे मित्रांनो. ओके. तुमच्यासाठी एक सेपरेट नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपण येत्या काही वेळेतच, की त्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन कसं करावं, कसा प्रकारे फॉर्म भरायचे सविस्तर A to Z माहिती व्हिडिओ त्यामध्ये मी घेऊन येणार आहे. या व्हिडिओमध्ये जर तुमचं आधीच रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही कशा प्रकारे मित्रांनो लॉग इन करून ऑनलाईन पद्धतीने एका मिनिटात फॉर्म भरू शकता ते तुम्हाला मी सांगणार आहोत. ओके. तर त्याआधी मित्रांनो तुम्ही पटाकन या वेबसाईटवरती येऊन जा, जसं मी आलो. त्याच्यानंतर मित्रांनो सिम्पली मित्रांनो इथे तुम्हाला लॉग इन दिसेल, या टॅबवरती क्लिक करून द्यावं लागणार आहे. इथे मित्रांनो तुमचं आधीच रजिस्ट्रेशन आहे का नाही हे पाहण्याची एक सोपी पद्धत आहे, जे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. ओके. काहीच नाही करायचं भाऊ, इथं फॉरगॉट पासवर्ड म्हणून इथे यायचं. इथं तुमचा XYZ जोही नंबर असेल तो एंटर करायचा. इथे मी हे रॅन्डम काहीही नंबर एंटर करत आहो. तर मित्रांनो इथे तुमचा जोही कॉन्टॅक्ट नंबर असेल तो तुम्ही एंटर करा आणि सबमिट करायचा. येत्या काही सेकंदामध्येच तुम्हाला तुमच्या साधा मेसेज येणार आहे, टेस्ट मेसेज यासाठी भाऊ तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज पाहिजे. हे तुम्हाला माहिती असेल, मला माहिती नाही की नाही, पण मित्रांनो तुम्हाला साधा टेस्ट मेसेज यासाठी मोबाईलमध्ये रिचार्ज पाहिजे. त्या तुम्हाला इथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकल्याबरोबर सबमिट करा. आता तुम्ही म्हणसाल का सर आम्हाला कॉन्टॅक्ट नंबरच माहिती नाही, तर मित्रांनो 2-4 नंबर टाकून द्यायचे, जे असेल ते दोस्त मित्राचे, मैत्रिणीचे, गर्लफ्रेंडच्या तिचाही टाकून द्या, बिचारीचा खुश राव. जेही 4-5 नंबर असेल टाकून द्यायचा, सबमिट मारून घेता. एखाद्याच्यावर तरी तुम्हाला युजर ID पासवर्ड म्हणून येणार आहे. ओके. तर मित्रांनो इथे तुम्हाला सिम्पली हेच एक पायरी पार करावं लागणार आहे. जर तुम्हाला माहितीच नाही आपलं आधी रजिस्ट्रेशन आहे की नाही आहे, काहीच नाही करायचं भाऊ, इथं फॉरगॉट पासवर्ड क्लिक करायचं. इथे तुमचा जोही XYZ असेल तो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकून सबमिट करायचं. तुम्हाला नंबर माहितीच नसेल भाऊ तर टेन्शन नका घेऊ, 2-3 नंबर टाकून द्यायचे. त्याच्यातला एखादा नंबर या लिंकशी, या वेबसाईटशी संलग्न असेल, लिंक असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला साधा टेस्ट मेसेज येणार आहे. फक्त तुमच्या फोनात बॅलन्स असू द्या म्हणजे झालं, नाही का. तर मित्रांनो अशा आहे, हे माझा आधीच रजिस्ट्रेशन आहे इथे, त्यामुळे मी ओपन करून घेतो. तुम्ही बघू शकता मी इथे माझा जो मेल आहे तो एंटर करून हे पेज जे आहे ते ओपन करता. तुम्ही थांबा 2 सेकंद. तर भावांनो तुम्हाला सांगून देतो, हे बघा इथे माझं आधीच रजिस्ट्रेशन होतं तर ते मी ओपन करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही माय अकाउंटमध्ये इथे माझी पूर्ण एडिट प्रोफाईलमध्ये माझी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. नाव, गाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, मॅरिड अनमॅरिड. लग्न तर आपला मुश्किल आहे भाऊ, लग्न दान दक्षिणे आपल्याकडे कुठून लग्न, आपला पैसा आदला पाहिजे माणसाशी लग्न करायला. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता 29 तारीख ते 28 मेच्या मधात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. हे बघा
जॉब फुल न्यू रिक्रुटमेंट म्हणून इथे गार्ड म्हणून आलं. इथे अप्लाय या टॅबवरती तुम्ही क्लिक केल्याबरोबरच तुमचं जे आहे मित्रांनो या पोस्टसाठी अप्लाय होऊन जाणार आहे सरळ सोपी भाषेत. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे, जर तुमचा आधीच या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन असाल तर ते तुम्ही कशाप्रकारे रिकवर करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जो साधा मोबाईलवरती साधा मेसेज येणार आहे युजर पासवर्ड, तो लॉग इन करून तुम्ही एका सेकंदात जो आहे मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ओके, याच्या आधीही वॅकन्सी आल्या भरपूर विद्यार्थ्यांनी जे आहे मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेले होते. ठीक आहे, तर ती अमरावतीला वॅकन्सी आली होती जर तुम्हाला आठवत असेल तर इथे तुम्ही ऑनलाईन या टॅबवरती क्लिक करताच मित्रांनो तुम्ही एका सेकंदात जो आहे मित्रांनो इथे या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ओके, इथे डिटेलमध्ये जर आपण बघितलं तर इथे डिटेलच्या याच्यात थोडा प्रॉब्लेम आहे, पण मित्रांनो अशा स्वरूपात जे आहे तुमचं आधीच रजिस्ट्रेशन असेल तर ते फॉरगट करून युजर आय डीने ते लॉग इन करून मित्रांनो तुम्ही असं काही वेळेतच या भरतीसाठी जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथं माझं नाव वगैरे आहे, मी सध्याच लॉगआउट मारून देतो. तुम्हाला काही त्या व्यतिरिक्त समस्या असेल कमेंट्स करा, काही टेन्शन नका घेऊ भाऊ, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणारच आहे. ठीक आहे, तर चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ. बडे बडे बाता वडापाव खाता मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यात काहीही मजा नाही. टाईम तुमचाही महत्त्वाचा आहे, टाईम मायाही महत्त्वाचा आहे. चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद.